आपकी बेटी एक महीने में उड़ाती है उतना मेरी गाडी एक दिन में खाती है. गाईज आज आल्यात 2 GT, एक नाही डायरेक्ट 2. आणि नंबर बघा 3392 3393 VIP नंबर्स अँड VIP माणसं. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे शनिवार आणि डेट आहे 7 मार्च 2026. तर आता वाजलेले आहेत 9:30. आपली दिवसाची सुरुवात लवकर का झालेली आहे? कारण की काल लवकर झोपलो होतो नाही. मी आज तर उठलो होतो 8 वाजता. आता मी चाललो आहे विरारला थोडा कामासाठी आणि तुम्हालाही दाखवतो कसं चाललो आहे, पण कुठे चाललो आहे ते कसं काय दाखवणार, कारण की काम आहे. तर चला फटाफट ब्लॅक कॉफी पिऊया आणि निघूया, कारण की 10:05ची ट्रेन पकडायची आहे. आणि ट्रेन पकडायची म्हटलं का उंबरोळी स्टेशनवर ज्या दिवशी आपण लेट होतो त्या दिवशी ती ट्रेन ऑन टाईम असते आणि कधीकधी लवकर येते. आणि कधीकधी आपण ज्या टायमाला लवकर जाऊन उभे राहतो तर ती ट्रेन 15 ते 20 मिनटं लेट येते, नाही तर अर्धा तासही लेट येते. ब्लॅक कॉफी 10:05ची ट्रेन पकडायला मी निघालाय 10 वाजता. टॅलेंट लागतो. आता मी पोचलोय उमरोळी स्टेशनवर, पण या टाईम मला जास्त गर्दी मिळत नाही. सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी होते. आता वाजलेले आहेत 11 वाजायला 5 मिनटं आणि पोचले आहेत विरारला. जे माझं काम होतं ते आता जस्ट झालेलं आहे आणि 12 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. आता मी विरारवरून रिटर्न ट्रेन पकडतो आहे 12:20ची आणि मग तुम्हाला गावात जाऊनच भेटतो. 12 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. स्टेशनला जायला तिथून रस्ता बंद होता वरतून जायला. आता परत इथून फिरून जायला लागते, कारण की इथे खूप TC आणि CRPF वाले उभे आहेत. सकाळी पण सायडिंगला लागलेली पालघरला, आता केळवा रोडला सायडिंगला लागले घरी जाताना. पण 1:20 झालेले आहेत. आता मी जस्ट पोचलो. पहा स्टेशनजवळ पोचलेलं आहे. घरी चालत जाण्याचा विचार होता, पण ऊन एवढा आहे की चालत जाऊच नाही शकत मी, म्हणून मी माझ्या मित्राला घ्यायला बोलावलं आहे आणि मी आता चाललो आहे गाडीवर. आत्ता जस्ट घरी आलो आणि बसलो आहे. आत्ता बाहेर तर खूप गरमी आहे. आत्ताच एवढी गरमी आहे तर अजून तर एप्रिल आणि मे बाकी आहे, त्याच्यात हालत काय खराब होईल. आता जेवूया आणि मग तुम्हाला डायरेक्ट इव्हनिंगलाच भेटतो. जेवल्यानंतर काय आराम करेल, नाहीतर थोडे व्लॉग्स बघेल आणि मग तुम्हाला इव्हनिंगला भेटतो, कारण की इव्हनिंग इज द बेस्ट टाईम गाईज बाहेर जाण्यासाठी. तुम्ही सकाळी जा, 10 वाजता घरी या. 10 नंतर जो ऊन लागतो आणि गरमी होते बेकार. गाईज आज आल्यात 2 GT, एक नाही डायरेक्ट 2. आणि नंबर बघा 3392 3393 VIP नंबर्स अँड VIP माणसं. दोघं पण हेल्मेट घालून. हेल्मेट के अंदर कौन है? इधर कौन है? तर मित्रांनो, आता तुम्हाला माहितीच आहे की गरमी किती चालू आहे आणि ह्यांनी आणलेले आहेत गरम बाईक्स. तर चिराग, कसा फील होते तुला बाईक राईड करून गरमीमध्ये? बाईक राईड करून इकडून तापतो, इथून तापतो, इकडून पण तापतो, इकडून पण तापतो, सर्व जागेने तापतो. नियर सेम क्वेश्चन. सेम बट डिफरंट. गरमीमध्ये गाडी चालवून तुला समजते की बॉडीमध्ये कुठून हिट निघू शकते. पण गाडी कुठली ते महत्वाचं आहे ना. स्प्लेंडर चालवेल तर नाही ना कळणार. बॉडीचं हिट काढते. VIP एंट्री. अरे VIP एंट्री मारलेली आहे चिन्मय पाटील यांनी. आणि अजून एक क्वेश्चन, पेट्रोल कितना खाती है? जितना आपकी बेटी एक महीने में उड़ाती है उतना मेरी गाडी एक दिन में खाती है. एक GT गेलेली आहे, दुसरी पण चालली आहे. लेना रेस ये कंटेंट था. खरं बोल, खोटं नको बोलू. चल बाय.
आज जेवणात आहे चण्याची भाजी आणि राईस. चणे खालो गाईस, चणे. तर मित्रांनो मस्त घरी जेवलो. आता मी चाललोय बाहेर. चिराग आणि निहार हे आलेले ते तर कधीच गेले. आता मी थोडा फेरफटका मारतो उन्हामध्ये. थोडा काळा होतो कारण की काळ्या लोकांना डिमांड जास्त आहे. खूप दिवसानंतर खेळायला आलो होतो पण नेट चढवायची काही वेळ आली नाही. थांबा थांबा, मेन माणूस दाखवतो, माझा मित्र, खास मित्र प्रथमेश राऊत. प्रथमेश राऊत, कसं वाटते तुला? अरे मॅच जिंकून आज हरलेले आहेत. नाही, सर्व हरले तुम्ही. सर्व जिंकल्यात भाई. पण मी आलाय तेव्हापासून आम्ही 3 जिंकले. एकदा भाई एकदा मागे विचार सर्वांना. पण आम्ही 3 जिंकले. दोनच जिंकला तुम्ही. 3 दोनच जिंकला भाई. 3 जिंकले. 4 जिंकले. आम्ही 3 जिंकले. बघा आज पण मला भेटलेला आहे. आधी बघितलंच असेल पण खास घेतो व्लॉग मध्ये. जाम लोक सांगतात का आमची भांडण झाले. हे प्रथमेश, काय तू भांडण करतो? हा, हार्दिक भांडण करतो माझ्याशी. मग मी येत नाही ब्लॉग मध्ये. मी काय पण टाकतो व्लॉग मध्ये असं त्याला वाटते म्हणून तू येत नाही. काय बरोबर ना? हा, तू काय पण टाक, असं काय नाही मला. असं काय नाही ना, तुझं तर नाही मिळत दुसऱ्यांसारखं. कारण की खूप लोक बोलतात का तू काय पण टाकतो म्हणून मी तुझ्या व्लॉग मध्ये येत नाही. मला काय पण घे, असं काय नाही. तर आता जातो घरी, फ्रेश होतो आणि टर्फला जातो. या अगोदर मी गेलो होतो गुड्डीकडे. आमचा एक व्हिडिओ शूट करण्याचा हे होता, काय बेत होता. पण काय जाऊन झोपलो तर डायरेक्ट उठला तर पाहिलं इथे येऊन खेळतात. तर मी पण थोडा खेळलो पण आज तसं काय बॅटिंग बॉलिंग झाली नाही. आणि तुम्ही जास्त सिरियस घेऊ नका, आम्ही एंटरटेनमेंट साठी करतात. हा तेच, जास्त सिरियस होऊ नका. कारण की खूप लोक सिरियस होतात व्लॉग बघून. तर मी खूप साऱ्या व्लॉग्समध्ये बोललेलो आहे की खूप साऱ्या गोष्टी आपण फन आणि एंटरटेनमेंटसाठीच करतो. आणि व्लॉग ही तुम्ही एंटरटेनमेंट पर्पजमध्येच घ्या. कारण की आता तू रील बघतच असेल, चॅलेंज डे चालू आहे, डे 68 असेल. पण व्हिडिओ झाल्यात पण त्याच्यात मस्करीचे भाग खूप होते आणि ते व्हायरल गेलेले आहेत. हो दे, असं आपले 100. प्रथमेश राऊतला पण सांगितलेलं की व्लॉग मध्ये त्या व्हिडिओ मध्ये आहेत, पण प्रथमेश आला नाही. वैभव बंधू, आमच्या वैभव बंधू. तर आता मी निघालो होतो टर्फला जायला आणि इकडे आपले सुलुलुलू भाई भेटलेले आहेत. घरचं काम करत होता. दलन घेऊन दाखव. डब्बा दलनाचा डब्बा. सुलुलुलू भाई पीछे देखो. बाय बाय, हम भी जाती. टर्फला चाललेलो. 15 मिनिटं पेट्रोल पंपवरच जातील कारण की बघा गर्दी बघा. 20 मिनिटं तर पेट्रोल पंपावरच गेली. आता फटाफट पोचूया टर्फवर. आज आयुष नाही मिळत म्हणून त्याची गाडी मी आणि पियुष घेऊन आल्यात आणि ऑलरेडी आम्ही लेट झाल्यात. 8 वाजून 15 मिनिटं तर इथेच झालेली आहेत. 8 वाजता टर्फ असतो. कुठे डेलीचाच लेट झालेला आहे आमचं. आम्ही पहिले नवीन जायचे तेव्हा टायमावर जायचे. आता तर लेट पण थेट. 8:30 वाजलेले आहेत. आता जस्ट पोचलोय टर्फला. डायरेक्ट फिल्डिंगला उभं राहिलो. आमची तर सेकंड इनिंग चालू झालेली आहे. आमची फिल्डिंग आहे. पहिली बॅटिंग झालेली आहे. आता डायरेक्ट फिल्डिंगला राहिलो. टर्फला आज तर खूप गर्दी आहे आणि मी एक रील शूट करत आहे, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. काय म्हणा भाऊ? भाई नमस्कार. आम्ही आठवड्यात आज तो आमच्यामध्ये कसा काय? त्या दिवशी गार केलं म्हणून तुम्हाला का? हा भाई, त्या दिवशी हरलो म्हणून आज तुमच्या टीम मध्ये. पण तुम्ही जी पैशाचे मॅच नव्हते ते सर्व जिंकले, पण पैशाच्या मॅच मध्ये तुम्हाला कसं गार केलं? भाई भारी वाटला. आपलं आम्ही आहे या दिवसाची जाम वाट बघतात. लवकर बोल रे. नंतर आता कॉन्टेंट क्रिएटर समोर नाही बोलत आहे बोलायला. प्लेयर जास्त झाल्यात म्हणून 3 टीम पाडण्यात येते. आता त्याच्यातच टाइम वेस्ट होत आहे अर्धा आमचा आणि तिथे मागे प्रॅक्टिस चालू आहे. आज आम्ही सर्वच मॅच हरलो आणि आता आम्ही थोडं लवकरच निघालोय घरी जाण्यासाठी कारण की 3 टीम पडल्या होत्या आणि आम्ही काय हरतच होतो. तर आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. पाहूया रस्त्यात काय इंटरेस्टिंग झालं तर ते तुम्हाला दाखवतो, नाहीतर घरी जाऊन भेटू. नाहीतर मध्येच कुठे थांबलो वगैरे तर नक्कीच दाखवेल. मित्रांनो बघा, अंकित आंबेकर भेटलेला आहे पालघरला. थांब काय इकडे बोल ना. हे बघा दोघं भेटलेले आहेत पालघरला. गाडी घेऊन कुठे चाललेले काय विषय माहिती नाही. विषय माहिती नाही. मास्क काढ रे, तू पण मास्क काढ. हे बघा परत विषय काय. आता आम्ही आलोय पालघरला फालुदा प्यायला. आता 10:30 वाजलेले आहेत आणि मी फालुदा पिला आणि आता निघालोय घरी जाण्यासाठी. आता मी धवळे हॉस्पिटल जवळ पोहोचलोय आणि आता घरी जाऊया, जेवूया, व्हिडिओ एडिट करूया आणि झोपूया.
रील ऑलमोस्ट एडिट झालेली आहे, जी मी तिकडे टर्फला शूट केली. तुम्हाला ती इंस्टाग्रामला देखील बघायला भेटेल आणि यूट्यूब शॉर्टला पण. आणि फक्त तिला कॅप्शन्स द्यायचे आहेत, कारण की आपल्या कॅप्शन्सवाले रील व्हायरल जात आहेत म्हणून आपण त्याच अपलोड करत आहेत. कारण की गोईंग विथ ट्रेंड, आता ती ट्रेंड आपल्याला भेटलेली आहे, तर आपण ती फॉलो करूया थोडे दिवस. नंतर मग आपण व्हॉइसच्या रीलही बनवू लवकरच. आज जेवणामध्ये आहे कांदा टॅमॅटो फ्राय, पनीरची भाजी आणि चपाती. 11:30 वाजलेले आहेत, आता जस्ट जेवण झालेलं आहे. आणि होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.